आणि आता आपण बातम्या विस्ताराने आपण बघूयात। पंढरपूर शहरात आज सकाळीच रंगपंचमीचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आलाय। यावेळी तरुण बालकांसह अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली, तर कृष्ण पूजनानं रंगपंचमीला सुरुवात झाली। संपूर्णपणे नैसर्गिक रंगाचा वापर करून यावेळी रंगपंचमी खेळण्यात आली। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवी लवेकर यांनी। उत्तर भारतात होळीचा सण साजऱ्यानंतर आज मराठी मुलकात देखील मोठ्या उत्साहात हा होळीचा सण साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज जर आपण बघितलं तर सकाळी विठ्ठलाच्या अंगावरती खरं तर रंग टाकल्यानंतर सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या अनेक तरुण असतील, वयोवृद्ध असतील, महिला असतील, मुली असतील यांनी खरं तर रंगपंचमीला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। आज सकाळी ट्रॅक पॉईंटवरती जवळ 6 वाजल्यापासून खरं तर ह्या रंगपंचमीला सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळतो। अनेक तरुणी खरं तर डॉल्बीच्या तालावरती जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतात। काय सांगताल, कशा पद्धतीने आजचा हा उत्साह आहे? चांगल्या पद्धतीने उत्साह आहे। पांडुरंगाच्या वसंत पंचमीपासून रंगपंचमीला खरी सुरुवात होते। गेले 10 वर्ष झाले आम्ही हा उपक्रम राबवत आहोत आणि यामध्ये सर्व लोक सहभागी होत आहे आणि मोठ्या प्रमाणात रंगाची उधळण करून या पंढरीमध्ये आम्ही लोकांना एक चांगला उपक्रम राबवत आहोत। खूप छान वाटतंय। असा कार्यक्रम वर्षानुवर्ष असाच झाला पाहिजे। खूप छान वाटतंय, इथं महिलांना उत्साह करता येते, खूप उत्साह वाटतंय, असं फुल एन्जॉय वाटतंय, बेफिक्रे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगे सर, रवी लवेकर, TV9 मराठी।